आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे। त्यासाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांची प्रतीक्षा संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी ही ठरणार असून आता ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही पण असाल तर तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता देखील तुम्ही पण जर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे 5 निर्णय घेण्यामध्ये आलेले आहे। पूर्णपणे आपण ते महत्त्वाचे आणि आनंदाचे निर्णय याच व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय जाहीर झालेले आहे। आता जर तुम्ही पण 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी सरकारने एक मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे। 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आलेले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज देखील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पडलेला आहे। आता या निर्णयाच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी समोर आलेली आहे। या बैठकीमध्ये ऐतिहासिक घोषणा केल्या असून आता ज्यांचे वय 60 वर्षावरील आहे अशा पूर्णपणे नागरिकांना मोठा लाभ देखील मिळणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्याविषयी तक्रारी या ठिकाणी येत होत्या। तक्रारी खूप या ठिकाणी येत होत्या। दवाखान्याचा वाढलेला खर्च लक्षात घेता सरकारने हा मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आता हा निर्णय या ठिकाणी पूर्णपणे घेण्यामध्ये आलेला आहे। वाढत्या वयानुसार शरीरात होणारी झीज आणि त्यामधून या ठिकाणी वाढणारा या ठिकाणी औषधाचा त्याचा उपचाराचा खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। आता या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना खुश करण्यामध्ये आलेले आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या लक्षात घेता मोठा निर्णय पार पाडण्यामध्ये आलेला आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, यातील सर्वात पहिली मोठी घोषणा, दिलासादायक घोषणा या ठिकाणी समोर आलेली आहे। आता इथून तुम्हाला पूर्णपणे ताप, सर्दी, खोकला यासाठी पूर्णपणे 5 लाख रुपयांचा देखील तुम्हाला मोठा उपचार देखील या ठिकाणी मिळणार आहे। आता जर तुम्ही पण आजारी असाल तर या 5 निर्णयापैकी हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे। आता तुम्हाला पण आरोग्यासाठी, जर तुम्हाला पण औषधांसाठी या ठिकाणी उपचारासाठी 5 लाख रुपयापर्यंतचा निधी देखील देण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण 60 वय पूर्ण असेल, तुमचं पण 60 वय पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला पण आता पूर्णपणे दिलासा देण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही पण 60 वर्ष पूर्ण ओलांडले असेल तर तुम्हाला पण पूर्णपणे देखील हप्ता मिळणार आहे। आता तुमची पण प्रतीक्षा पूर्णपणे संपवली गेलेली आहे। आता तुम्ही पण जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचा पण जिल्हा याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला पण ज्येष्ठ नागरिकांचा हप्ता देखील वाटप या ठिकाणी होणार आहे। तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना 3-3 हजार रुपयेपर्यंतची निधी देखील या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे। जर तुमचे वय 60 वर्षावरील तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील तर तुम्ही देखील त्यांना हा व्हिडिओ पाठवून टाका। त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू आहे। आता लक्ष द्या, जर तुमचं वय 60 वर्षावरील असेल तर जर आता तुम्ही पण या 15 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल किंवा तुमचे पण वय 60 वर्ष पूर्ण असेल, तुम्ही पण जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला पण पूर्णपणे प्रतीक्षा करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची पण आता पूर्णपणे चिंता
मिटवली गेलेली आहे. तुम्हाला पण देखील आता पूर्णपणे 3,000 रुपये मिळणार. आता सर्वात आधी उद्यापासून या 15 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे. जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण देखील हप्ता मिळणार आहे. 3,000 रुपयापर्यंतचा हप्ता देखील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे. तर चला आपण ते 15 जिल्हे बघू. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना हप्ता मिळणार. या ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तर चला उद्यापासून पूर्णपणे हा नियम लागू होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये मिळणार. जर तुम्ही पण याच 15 जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असाल तर चला सुरुवात करूया या 15 जिल्ह्यांना. सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे आपला जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमची पण आता प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय पार पडलेला आहे. आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी चालू आहे. डीबीटीच्या माध्यमातून देखील तुम्हाला पूर्णपणे रक्कम मिळणार आहे. आता ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही पण जालन्यामधून येत असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये. समोरचा महत्त्वाचा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता त्यांना औषधांसाठी त्यांना देखील त्यांचे काही काम करण्यासाठी देखील सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपयापर्यंत रक्कम देखील मिळणार आहे. जर तुमचा पण जिल्हा याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला पण 3,000 रुपयापर्यंतचा निधी दरमहा या ठिकाणी देण्याचा हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. अट फक्त एवढीच आहे की या 15 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख असणं गरजेचे आहे. समोरचा जिल्हा संभाजीनगर जिल्हा. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल किंवा तुमचं पण वय 60 वर्षावरील असेल, तुम्ही पण आजी आजोबा असेल किंवा तुमच्या पण घरामध्ये कोणी आजी आजोबा असेल तर त्यांना देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे. फक्त त्यांना काही कामे करायची सांगण्यामध्ये आलेले आहे. जर तुम्ही पण ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं पण वय 60पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण पूर्णपणे रक्कम मिळाली पाहिजे 60 वर्षावरील जर तुम्ही पण असाल, 60 वर्ष जर तुमचे पण पूर्ण असेल आणि तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण निधी मिळाला पाहिजे, 3,000 रुपये दरमहा आपल्याला पण मिळाले पाहिजे, तर तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या ज्या नागरिकांनी हे 2 काम केले नाही तर त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. त्यामुळे ते 2 महत्त्वाचे कामे बघायला अजिबात विसरू नका. तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. फक्त 2 महत्त्वाचे कामे करावे लागणार. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे आपला या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्णपणे देखील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी देखील हे 2 कामे आहेत. त्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाका. तर चला लगेच बघू महत्त्वाचे कामे. आता तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करणं गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला पण हप्ते पूर्णपणे मिळतील. तुम्हाला चिंता करायची गरज राहणार नाहीये. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. ज्येष्ठ नागरिकांना आता EKYC करावी लागणार, जेणेकरून त्यांना पण हप्ता मिळेल. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार अपडेट. आता आधार अपडेट देखील तुम्हाला करावं लागेल, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांचा हप्ता तुम्हाला मिळेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाताना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.